अंबरनाथ पश्चिमेकडील वार्ड क्रमांक 23 मधील मदनसिंग मनवीरसिंग उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्याची व बाजूलाच असणाऱ्या गटारीची खूपच दुरवस्था झाली होती। या रस्त्यावरून ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, शाळकरी मुले यांना तारेवरची कसरत करत वाट काढावी लागत होती। विशेष म्हणजे गेल्या 25 वर्षापासून किशोर सिद्धी क्रीडा मंडळाच्या वतीने या ठिकाणी गणेशोत्सव देखील साजरा केला जातो। ही बाब येथील नागरिकांनी काँग्रेसचे माजी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून मदनसिंग मनवीरसिंग उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम मंजूर करून घेतले। रस्त्याच्या व बाजूला असणाऱ्या गटाराच्या कामाचे शनिवारी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट यशवंत जोशी यांच्यासह परिवारातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला व कामाला सुरुवात देखील करण्यात आली। काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट यशवंत जोशी, शौकत अली शेख यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा मंडळाच्या वतीने शाल देऊन सन्मान करण्यात आला। विलास जोशी यांच्या प्रयत्नाने हे काम झाल्याने जोशी यांचाही नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर सदरचे काम करण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ, अभियंता राजेंद्र हवळ, पंकज पन्हाळे, विनोद राठोड, प्रशांत माने, सुनील कुमार जाधव, प्रशांत पवार यांनी विशेष सहकार्य केल्याने त्यांचे काँग्रेसचे माजी नगरसेवक विलास जोशी यांनी आभार मानले। इथल्या नागरिकांना व इथले माजी नगरसेवक विलास जोशी यांना मी धन्यवाद देतो की किशोर क्रीडा मंडळाच्या गणपतीवाल्यांची मागणी होती की इथे काँक्रिटीकरण व्हावा आणि रस्त्याची जाळी चांगली व्हावी, यासाठी रोडचं काम व्हावं, गटारचं काम व्हावा। तर सन्माननीय नगरसेवक विलास जोशी यांनी आज काही याचं उद्घाटन केलेलं आहे आणि हे काम लवकरात लवकर होऊन किशोर सिद्धी मंडळाला चांगल्या जाण्याची व्यवस्था करतील अशी मी आशा व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ।